The secret place and the price of power. गुप्त स्थान आणि सामर्थ्यामागची किंमत. We'll open our Bibles to Psalm 91 verse 1. He who dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. स्तोत्र संहिता 91:1. जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. Where are you found? तुम्ही कुठे सापडता? Most of the time जास्तीत जास्त वेळेला तुम्ही कुठे सापडता? will show how much power you have. त्यावरनं दिसेल की तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. It will show how much authority you have. त्यावरनं कळेल तुमच्यात किती अधिकार आहे. So David is saying, तर दावीद म्हणतो, if prayer is your lifestyle, जर प्रार्थना तुझी जीवनशैली असेल, not your emergency plan, प्रार्थना म्हणजे तात्कालिकतेमध्ये तू काहीतरी योजना केलेली आहे की मला गरज पडली की मी प्रार्थना करतो असं नाही. no, if prayer is your lifestyle, प्रार्थना जर तुझी जीवनशैली असेल then God's shadow will become your permanent covering. तर मग देवाची सावली कायमचं तुझं आवरण बनेल. You need not have your shadow, you need God's shadow. तुम्हाला तुमच्या सावलीची गरजच नाहीये, तुम्हाला देवाच्या सावलीची गरज आहे. Blessed are those who have God's shadow following them. आणि ज्यांच्या मागे देवाची छाया किंवा देवाची सावली जाते ते आशीर्वादित आहेत. If you want God's shadow to follow you, जर तुमची इच्छा असेल की देवाची सावली तुमच्या मागे यावी, you need to find your place in the secret place. तर तुम्हाला तुमची जागा गुप्त स्थळी शोधून घ्यावी लागेल. Amen. आमेन. If anybody is shining in public, जर कोणी लोक जमावासमोर चमकताय, it's only because he has spent quality time with त्याच्या मागचं God. कारण एकच आहे की त्याने देवासोबत एक चांगल्या दर्जाचा वेळ घालवलाय. Amen. आमेन. Be found in the dwelling place, गुप्त स्थळी वसत राहा, in the secret place of the Most High God, परात्पराच्या गुप्त स्थळी वसत राहा, and your house will be shining. म्हणजे तुमचं घर चमकत राहील. Let me say something to you prophetically. आज सकाळी तुम्हाला भविष्यवाणीपर रीतीनं काहीतरी सांगतो. You don't look dangerous on the outside. तुम्ही बाहेरून डेंजरस धोकादायक दिसत नाही. You don't look dangerous on the outside. तुम्ही बाहेरनं धोकादायक दिसत नाही. But hell is afraid पण नरक घाबरतं. of what you have been building in the secret place. गुप्त स्थळी तुझे बांधत आहेस त्याला नरक घाबरतंय. तू बाहेरनं दिसायला डेंजरस दिसत नाही, धोकादायक दिसत नाही. Your private life, तुझं खासगी जीवन it is larger than your public appearance. ते तुझ्या लोक समुदायासमोर आलेल्या जीवनापेक्षा मोठं आहे. Praise God. असायला पाहिजे. देवाला धन्यवाद. You cannot sink a man who lives under the shadow. जो मनुष्य छायेखाली राहतो त्याला तुम्ही बुडवू नाही शकत. You cannot drown a woman who dwells in the presence of God. ज्या बाईनं ठरवलंय की मी देवाच्या सहवासात राहणार आहे तिला तुम्ही बुडवू शकत नाही. You cannot destroy a believer who is rooted beneath the surface. एखादा बिलीवर माणूस जो मुळामध्ये फार मुळावलेला आहे त्याला नाही तुम्ही बुडवू शकत. त्याचं मूळ खाली फार सॉलिड आहे. So what does the secret place mean to us? तर गुप्त स्थळ आपल्यासाठी काय आहे? It's the private prayer altar. लिहून ठेवा. गुप्त स्थळ म्हणजे प्रायव्हेटली केलेली प्रार्थना, खाजगी माझ्या घरात माझ्या खोलीत एका कोपऱ्यात जाऊन केलेली प्रार्थना. The quiet prayer life. शांत प्रार्थनेचं जीवन. Some of us can make 1 hour prayer from the stage, but at home we can't even make 5 minutes of prayer in our private life. आपल्यातल्या काहींना स्टेजवरून तासभर प्रार्थना करता येतात, पण घरामध्ये खाजगी प्रार्थना करताना 5 मिनिटं सुद्धा आपल्याला प्रार्थना करता येत नाही. Such prayer is like a pharisaical prayer. आणि अशा प्रार्थना पुरुषांनी केलेल्या प्रार्थनेसारख्या आहेत. It's the hidden devotion पण गुप्त स्थळी केलेली भक्ती that builds power in you. सामर्थ्य बांधते तुझ्यात. So David is saying, तर दावीद म्हणतोय, when you stay close to God जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ राहाल in secret, गुप्त स्थळी, His presence follows you openly. त्याचा सहवास उघडपणे तुमच्या सोबत चालेल. The Amen. shadow of the Almighty means म्हणजे सर्व सामर्थ्याची छाया म्हणजे supernatural protection, अलौकिक संरक्षण preservation from destruction, आणि नाशापासून मुरवणं, टिकवणं, covering from all evil arrows, आणि सगळ्या वाईट दुष्ट बाणांपासून आवरण, security from your attacks, सगळ्या हल्ल्यांपासून संरक्षण, rest in all the fears. आणि सगळ्या भयामध्ये आराम. And so this verse is a divider between spectators and God carriers. तर हे वचन दर्शक जन आणि देवाला घेऊन फिरणारे ह्यांच्या मधलं हे वचन आहे. God is not just searching for Sunday Christians. देव फक्त रविवारी येणाऱ्या ख्रिश्चन लोकांना शोधत नाहीये. He is searching for secret place dwellers. गुप्त स्थळी बसणाऱ्यांना देव शोधतोय की संडे हो गया, मंडे हो गया, बाकी तू क्या कर रहा है.
And so you don't need to force your breakthrough. तर तुम्ही ना तुमच्या नवीन कोऱ्या सुरुवातीला असं फोर्सिबली बळजबरीनं आणायची गरज नाही. You need to dwell where grace flows naturally. अरे जिथं कृपा एकदम नैसर्गिक रीतीने वाहते तिथं मुक्काम ठोका. Stay in the presence of God. Divine doors will open for you. देवाच्या सहवासात राहा, दैवी दारं उघडतील तुमच्यासाठी. Stay in the secret place of God. Your enemies will fall. देवाच्या गुप्त स्थळी राहा, तुमचे शत्रू तसेच पडून राहतील. Because power should never be chased. It should be attracted by divine prayer. कारण सामर्थ्यामागे ना आपण धावायची गरज नाहीये. दैवी प्रार्थनेनं ते सामर्थ्य आपल्याकडे आकर्षित झालं पाहिजे की बंदे में दम है. Amen. And so what you dwell in private will always defend you publicly. खाजगीत केलेल्या प्रार्थना पब्लिक समोर तुला सुरक्षित ठेवतील. Amen. Amen. And so those who stay with God in secret तर जे लोक खाजगी खोलीत देवासोबत राहतात will stand with God even in the storms. ते देवासोबत वादळातही उभे राहतील. Amen. Amen. You will never stumble if कधी- you are found under the shadow of the Almighty God. जर तुम्ही सर्व सामर्थ्याच्या छायेत सापडला तर तुम्ही कधी अडखळताना दिसणार नाही. Because God will hold you up. कारण देव तुम्हाला धरेल. His shadow will hold you up. देवाची छाया तुम्हाला धरेल. His presence will hold you देवाचा up. सहवास तुम्हाला धरेल. If intimacy becomes your lifestyle, जर जवळीकता देवाशी तुझी जीवनशैली झाली, power becomes your inheritance. सामर्थ्य तुझं वतन बनतं की हम दोनों अभी अलग है ही नहीं, हम हमेशा एक साथ है. So the secret place is not a hiding place. तर गुप्तस्थळ म्हणजे काय, लपायची जागा नव्हे. It is a training ground for kings and priests and prophets. ते प्रशिक्षणाचं ग्राउंड आहे राजासाठी आणि याजकांसाठी आणि संदेशच्यांसाठी. Because real life shows sweats. बघा, खरं जीवन घाम दाखवतं. It shows tears. खरे जीवन अश्रू दाखवतं. It shows विखरलेले केस discipline. आणि शिस्त दाखवतं It shows consistency. आणि सातत्य दाखवतं. In the खरं same जीवन. way, तसंच the pulpit shows glory. मंच गौरव दाखवतो. But the secret place shows the groaning that produced Ah. that shining. गुप्तस्थळामध्ये कण्ण दिसतं. ज्या कण्यातनं हे चमकणं आलंय. Amen. बर्निंग और फिर शाइनिंग है ना बेटा. जलेंगे फिर उसके बाद ही चमकेंगे. The altar वेदी is in the secret गुप्त स्थळी बांधलेली वेदी is like a roof for you. आपल्यासाठी एक छप्पर आहे It's like a root also for you. आणि मूळ पण आहे, छप्पर पण आहे. झाडाचं मूळ असतं ना, ते मूळ पण आहे आणि छप्पर पण आहे. गुप्त स्थळी बांधलेली वेदी. If your root is deep in God, जर देवात तुझं मूळ खोल असेल, your fruits will be loud in power. तुझं फळ सामर्थ्यात जोरदार असेल. Your shadow season is not your shame season. बघा, तुझा जो छायेचा काळ आहे तो लज्जेचा आणि अपमानाचा काळ नाहीये. It's a formation season. तो तुला घडवायचा काळ आहे. Amen. देशी जन्माचा आकार, तो आकार देणारा काळ. And mind you, you will never die under the shadow. आणि लक्षात ठेवा, देवाच्या छायेखाली तुम्ही कधी मरत नाही. You will develop under the shadow. देवाच्या छायेखाली तुम्ही विकसित होणार. आमेन. हालेलुया. Amen. आमेन. And so Psalm 91:1 followed David through and through. स्तोत्र 91:1 दाविदाच्या मागे थ्रू अँड थ्रू चाललं. From bush to the त्या battlefield. रानापासून युद्धभूमीपर्यंत चाललं. From the cave to the crown. गुहेपासून त्या मुकुटापर्यंत चाललं. From the sheep to the sovereign. मेंढरांपासून साम्राज्यकर्त्यापर्यंत चाललं. And today God is telling you the same thing. आज देव तुला तेच सांगतोय. If you dwell in the secret place like David, जर तू दाविदासारखं त्याच्या गुप्त स्थळी बसला you will survive lions. तर तू सिंहांसमोर पण You will टिकशील. survive bears. तू अस्वलांसमोर पण You will टिकशील. survive Goliath. तू गोलायत समोर You पण will टिकशील. survive witches. तू चेटकिणींसमोर पण You टिकशील. will survive 1,000 spears. हजारो भाल्यांसमोर सुद्धा तू टिकशील, मरणार नाहीस. You will escape the arrows. आणि ते सगळे भाले तुला सोडून You will सगळीकडे लागतील. rise from the caves. आणि तू गुहेतनं वर येशील. And you will sit on your throne. आणि तू तुझ्या सिंहासनावर बसशीलच. And nobody can stop you. कोणी तुला थांबवू शकणार नाही. Amen. आमेन. My God is existing in all places. माझा देव आहे सगळीकडे. But He does not reveal His power and glory and dealings in all places पण equally. देव त्याचं सामर्थ्य, वैभव आणि त्याची कारवाई सगळीकडे प्रकट नाही करणार. त्याला विशिष्ट जागा आणि प्रार्थनेत राहिलेली माणसंच लागतात. If you cannot pray long, माझं काय म्हणणं आहे बेटा, जर तुम्ही फार वेळ प्रार्थनाच नाही करू शकत, at least pray 10 to 15 minutes तर per day. 10-15 मिनिटं दिवसातनं प्रार्थना करा की. Just start there 10-15 मिनिटाची तरी सुरू करा की and प्रार्थना. watch what happens. आणि नंतर बघा काय होतं. Your shadow will disappear, God's shadow will follow तुझी you. सावली निघून जाईल आणि देवाची सावली तुझ्या मागे येईल. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.